भाग्यश्री तू सांगशील? ट्राय कर. सर्कल म्हणजे काय वाटतं तुला? एकदम बेसिक क्वेश्चन विचारला मी. Equal distance from a fixed point. येस, व्हेरी गुड. अजून एक सेंटेन्स राहतंय. ओके, वेल ट्राइड. एनीबडी एल्स? मॅम मी सांगू? ओके स्नेहल, बोल. एक अशी बंदिस्त आकृती जिला त्रिज्या व्यास असतो आणि ती जर तिच्या जो मध्यबिंदू असतो तिथून जर आपण अंतर मोजलं तर ते समान येतं, त्याला आपण वर्तुळ म्हणू शकतो. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण ऑलरेडी तू आधीच त्रिज्या व्यास हे सांगितलं, पण आधी सर्कल म्हणजे काय त्याच्यानंतर आपण त्याचे घटक बघतो. घटकामध्ये येऊ शकतो की त्रिज्या आणि व्यास. येस और नो? यू ट्राइड वेल. भाग्यश्री आणि तू असं थोडं थोडं आन्सर दिलेलं आहे दोघींनी पण. बघा, आठवते का मी काय सांगितलेलं? इट इज अ कलेक्शन ऑफ पॉइंट्स. हे जे काही तुम्हाला बंदिस्त आकृती दिसतीये ती काय आहे? कलेक्शन ऑफ पॉइंट्स आहे ना. येस और नो? इट इज व्हॉट? कलेक्शन ऑफ पॉइंट्स है ना. की फ्रॉम अ फिक्स पॉइंट, म्हणजे फ्रॉम अ फिक्स पॉइंट म्हणजे कोणता येणार? की जो तुमचा सेंटर येतो ऍट अ फिक्स डिस्टन्स. ऍट अ फिक्स डिस्टन्स म्हणजे काय? की जे तुमची Radius. त्रिज्या आहे, रेडियस आहे. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे इट इज अ कलेक्शन ऑफ पॉइंट्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट ऍट अ फिक्स डिस्टन्स इज कॉल्ड ॲज सर्कल अँड दॅट इज क्लोज्ड. येस और नो? Yes, ma'am. Yes. Okay. So now today we are going to start with the next point, that is theorem of touching circles. Do you remember that tangent, secant we saw? Yes, ma'am. Okay. काय असतं tangent म्हणजे? कोण सांगेल? Tangent means what? एकदम इझी आहे. मराठीत सांगितलं तरी चालेल. स्नेहल, टँजंट म्हणजे काय? मराठीमध्ये मॅम टँजंट म्हणजे जी लाईन ती सर्कलला फक्त टच करते. स्पर्शिका. येस, स्पर्शिका. आता स्पर्शिका म्हणजे काय असती? कशाला आपण स्पर्शिका म्हणणार? जर ती सर्कलला क्रॉस करून जात असेल तर ती स्पर्शिका होती का रे? नो मॅम, वर्तुळाची. नो मॅम, अशी लाईन जी फक्त सर्कलला एका पॉइंटवर टच करते. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे सर्कलला जी रेषा एका बिंदूला टच करून जाते त्याला आपण स्पर्शिका असे म्हणतो, म्हणजे टँजंट म्हणतो. आता सेकंड म्हणजे काय? मॅम सिकांट म्हणजे जी वर्तुळाच्या मधून जाते, जी सर्कलला 2 पॉइंटने टच करते. येस, इंटरसेक्ट करून जाते. जी रेषा वर्तुळाला इंटरसेक्ट करून जाते दोन बिंदूंमध्ये, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? सेकंड. मराठीमध्ये काय म्हणतात रे त्याला? वृत्तछेदिका आणि स्पर्शिका म्हणतात. छेदिका. येस, कारण ती वर्तुळाला छेदून जाते. ओके, 2 पॉइंट मध्ये. आणि ती जी छेदिका असते ती वर्तुळाला किती भागात डिवाइड करते? 2. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय थिअरम ऑफ टचिंग सर्कल, यामध्ये 2 पॉइंट दिलेले आहेत. तुम्हाला 2 फिगर दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतंय डिफरन्स काय आहे दोन्हीमध्ये? डिफरन्स काय दिसतो रे? पहिली जी आहे जी ती स्पर्शिका आहे आणि दुसरी आहे वृत्तछेदिका आहे. वृत्तछेदिका. ओके, अजून काय फरक वाटतोय? अजून काहीतरी फरक आहे ना? मेन डिफरन्स आहे. फिगर मध्ये तुम्हाला डिफरन्स काय वाटतंय? तुम्हाला एल दिसतीये, ती रेषा दिसतीये, ती टच करून जातीये सर्कलला, पण अजून काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला? मॅम, जो ए वाला जे 2 वर्तुळ आहेत ते बाह्य स्पर्शी आहेत आणि जो बी वाले जे वर्तुळ आहेत ते अंतरस्पर्शी आहेत. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. आता तुम्हाला 2 सर्कल दिसत आहेत फिगर ए मध्ये, की ज्याचं सेंटर आहे ए एका वर्तुळाचं आणि दुसऱ्या वर्तुळाचं सेंटर आहे बी. म्हणजे असे 2 वेगवेगळे सर्कल आहेत आणि ते एकमेकांना बाह्य भागात स्पर्श करतात. येस और नो? म्हणजे ते 2 सेपरेट आहेत, पण जी रेषा एल आहे ती त्यांना एका बिंदूमध्ये छेदून स्पर्श करून जाते. ती जी रेषा एल आहे त्याला आपण टँजंट म्हणू शकतो. ती टँजंट
सर्कल जो सेंटर ए चा आहे त्यालाही टच करते आणि जो सेंटर बी आहे सर्कल त्यालाही टच करते. परंतु जो नेक्स्ट फिगर दिलेली आहे त्या फिगर मध्ये दोन जी वर्तुळ आहेत, एका वर्तुळाच्या मध्ये दुसरं वर्तुळ आहे म्हणजे काय, त्याच्या इनसाइड मध्ये आहे. आणि पहिल्या फिगर मध्ये दोन्ही वेगवेगळे होते, त्यांचे सेंटर हे वेगवेगळे होते. पण इथे काय, मोठ्या सर्कल मध्येच छोटं सर्कल काढलेले. दॅट इज द मेन डिफरन्स. अंडरस्टूड? येस मॅम. ओके. तर आता हा थिअरम काय आहे ते आपल्याला बघायचंय. इफ टू सर्कल टच इच अदर, their point of contact lies on the line joining their centers. आता या सेंटेन्स वरून तुम्हाला काय समजलं, हे जे सेंटेन्स दिले मी ब्ल्यू मध्ये तुम्हाला मेन्शन करते हे सेंटेन्स. ओके. तर याच्यावरून काय मिळालं तुम्हाला बघा, इफ टू सर्कल्स टच इच अदर म्हणजे जेव्हा दोन सर्कल एकमेकांना टच करतात. आता या आकृतीमध्ये पण टच केले आणि या आकृतीमध्ये पण टच केले. त्याच्यानंतर काय दिलंय की देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांना त्यांचा जो जिथे स्पर्श झालेला आहे एकमेकांना, तो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो इट लाईज ऑन दी लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजे हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे दॅट इज सी. हिअर ऑल्सो सी पॉइंट इज गिवन विच इज कॉल्ड ॲज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिकॉज त्या पॉइंटला दोन सर्कलला आपण टच केलेले. ओके. तर तो जो पॉइंट आहे तो कुठे असतो की इट लाईज ऑन दी लाईन जॉईनिंग देअर सेंटर. म्हणजे जर सर्कल, जे काही दोन सर्कल आहेत त्यांचे जर सेंटर तुम्ही जोडले तर त्या जो लाईन सेगमेंट आहे त्याच्यावर तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट प्रेझेंट असतो. थिअरम समजला? येस मॅम. इथे पण बघा, इथे तर लाईन जॉईन करून दाखवली आहे म्हणजे ऑब्व्हियसली या ए आणि बी हे जे दोन सेंटर आहेत ते जर तुम्ही जोडले तर सी हा जो पॉइंट आहे तो त्याच्यावर आहे. आणि इथे सुद्धा जर तुम्ही काय केलंय, इथे काय होणार रे, इथे जर सेंटर जोडले तर येईल का या नो आकृतीमध्ये? मॅम. ओके. तर त्यासाठी आपल्याला पुढचा एक पॉइंट बघायचा आहे. तर आता पहिल्यांदा हा मी एक्सप्लेन करते की याचा प्रूफ काय असेल. तुम्हाला काय वाटतंय प्रूफ काय असेल? कोण मॅम सांगेल? काय प्रूफ करायचंय? आपल्याला प्रूफ काय करायचंय की जेव्हा दोन सर्कल एकमेकांना टच करतात तो टच केलेला जो बिंदू आहे तो सर्कलचे जे सेंटर आहेत ते जर एकमेकांना जोडले तर त्या लाईन सेगमेंटवरच तो पॉइंट प्रेझेंट असतो. हे आपल्याला दाखवायचे, सिद्ध करायचं. तुम्हाला काय वाटतं मॅम कसं सिद्ध करायचं? सीबी आणि सीएचं डिस्टन्स सेम आहे. नाही, डिस्टन्स जर सेम असतं तर सर्कल पण सेम आले असते. एक सर्कल मोठे एक सर्कल छोटे म्हणजे त्याची त्रिज्या, त्याची रेडियस ही वेगळी आहे. AC इज नॉट इक्वल टू BC. दोन वर्तुळांची जी स्पर्शिका आहे ती सामायिक आहे. येस, व्हेरी गुड. आता याचाच वापर करायचा आहे. जे काही कोणी सांगितलं आता उत्तर? व्हेरी गुड. साक्षी, व्हेरी गुड. तुम्हाला आता या स्पर्शिकेचा वापर करायचा आहे कारण स्पर्शिका दिलीये म्हणजे काहीतरी रिझन आहे. आता याचा कसा वापर करणार तुम्हाला, तर आता तुम्हाला मी प्रूफ दाखवते. इथे काय दिलंय बघा की पहिल्यांदा त्यांनी काय दिलेलं आहे ते लिहिलंय. गिव्हन म्हणजे जे दिलेलं आहे ते. काय दिलंय? सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे दोन सर्कलचा की ज्याचे सेंटर आहेत ए आणि बी. इतकी इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ आहे. आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय की जो पॉइंट सी आहे इट लाईज ऑन द लाईन AB. लाईन AB जी आहे म्हणजे दोन सेंटर जे आहेत त्याच्यावर तो प्रेझेंट आहे हे तुम्हाला सिद्ध करायचंय. ओके. तर आता सिद्ध कसं करणार? तुम्हाला स्पर्शिकेचा थिअरम माहितीये. डू यू रिमेंबर दॅट थिअरम? स्पर्शिका थिअरम कोणाला आठवते का? टँजंट थिअरम. सगळ्यात पहिला थिअरम आपण बघितलेला. सगळे विसरले का? येस मॅम. हा, आठवतोय का? आठवतोय का कोणाला? जेव्हा एखादी स्पर्शिका वर्तुळाला स्पर्श करून जाते तेव्हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो काय असतो? जर सेंटर पासून पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण जोडला तर ती जी लाईन सेगमेंट आहे म्हणजे जी रेडियस आहे
ती परपेंडिक्युलर असते तुमच्या स्पर्शिकेला. आठवलं? म्हणजे इथे AC इज परपेंडिक्युलर टू लाईन L आणि सेम आपण अप्लाय करू शकतो या सर्कलला, जो सर्कल आहे सेंटर B चा जो हा सर्कल आहे याला पण आपण म्हणू शकतो की BC ही जी रेडियस आहे ती परपेंडिक्युलर आहे L ला. आठवलं का थिअरम आता? येस मॅम, आठवला. येस. आता बघा इथे काय दिले प्रूफ मध्ये, लेट लाईन L बी द कॉमन टँजेंट पासिंग थ्रू C. म्हणजे लाईन L जी आहे ती दोन सर्कलला पास करून जाणारी आपण ड्रॉ केली. आता त्यानंतर आपण काय वापरलं, इथे जे मी तुम्हाला आधी सांगितलं ते मी इथे डार्क करून दाखवते. लाईन L परपेंडिक्युलर टू सेगमेंट AC अँड लाईन L परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. म्हणजे दोन्हीकडून ती परपेंडिक्युलर आहे. याचाच अर्थ काय, जो C पॉइंट आहे त्या थ्रू आपण हे सिद्ध करू शकतो. इथे बघा, देअरफॉर AC परपेंडिक्युलर टू L अँड BC ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन L. याचाच अर्थ काय, थ्रू C म्हणजे C च्या थ्रू ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन L. जर C हा कॉमन येतोय, इथे पण कॉमन आला, AC मध्ये पण C आहे, BC मध्ये पण C आहे. याचाच अर्थ काय, C हा असा एकमेव पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे की त्याच्यामधून एकच लाईन परपेंडिक्युलर जाऊ शकते, ती आहे लाईन L. म्हणजेच C, A आणि B हे कोलिनियर आहेत, म्हणजेच ते एकाच रेषेवर प्रेझेंट आहेत. आणि अशा प्रकारे आपण हे सिद्ध करतो की पॉइंट C लाईज ऑन लाईन AB. गॉट इट? येस मॅम. ओके, कोणाला काही डाऊट आहे? एनीबडी? डाऊट आहे का कोणाला? हँड रेज करा डाऊट असेल. नो डाऊट मॅम. शुअर? एनी डाऊट? नो डाऊट मॅम. ओके फाईन. आता नेक्स्ट पॉइंट आहे, माझा व्हिडिओ एकाच ठिकाणी दिसतोय का दोन ठिकाणी दिसतोय रे? मॅम 2 ठिकाणी दिसतोय. ओके फाईन. एका ठिकाणी क्लोज करते मी. ओके. तर आता इथे आपण पहिला थिअरम बघितलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. जस्ट अ मिनिट. हा, इथे आता त्यांनी रिमेंबर दिस दिलेले आहे, म्हणजे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही जे काही शिकला त्याच्यामधून जो काही मेन आपल्याला ज्या गोष्टी एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडतात त्या इथे दिलेल्या असतात. तर मी आता पहिला जो पॉइंट आहे तो रीड करून दाखवते. The point of contact of the touching circles lies on the line joining their center. की हे जस्ट आपण प्रूव्ह केलं की जिथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, जो दोन सर्कलला टच करून जी लाईन जात असते, तर तो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो सर्कलचे जे सेंटर आहेत त्या लाईनवर असतो. हे पहिला प्रूफ तुम्ही आताच बघितला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिले त्यांनी, इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली, म्हणजे दोन सर्कल जर बाह्य भागातून टच करत असतील तर त्यांचे जे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स आहेत, म्हणजे पहिला सर्कल आणि दुसरा सर्कल यांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते काय असतं, त्यांची रेडियस जर ऍड केली तुम्ही, म्हणजे जी आपली पहिली फिगर होते ज्यामध्ये एक सर्कल छोटं होतं एक सर्कल मोठं होतं, तर त्यांच्या मधलं जर तुम्हाला डिस्टन्स शोधायचं असेल तर त्यांची जी रेडियस आहे ती तुम्हाला ऍड करावी लागेल. आणि जर सर्कल इंटरनली टच करत असतील, बघा थर्ड पॉइंट काय दिलाय, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल्स टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. म्हणजे ही जी फिगर तुम्हाला दिसतीये सेकंड फिगर, ही याचं जर तुम्हाला डिस्टन्स शोधायचं असेल तर या दोघांची जी रेडियस आहे, म्हणजे आता बी हे सेंटर असणारं छोटं सर्कल आहे आणि ए हे सेंटर असणारं मोठं सर्कल आहे, तर यावेळी तुम्हाला दोन रेडियसची वजाबाकी करावी लागेल तर त्यांच्या सेंटर मधील अंतर मिळेल तुम्हाला. आणि इथे या दोन सेंटर मधील अंतर कधी मिळेल, ज्यावेळी दोन रेडियस तुम्ही दोन सेपरेट सर्कलच्या ज्या रेडियस आहेत त्यांची ऍडिशन कराल त्यावेळी दोन सर्कलच्या सेंटर मधील अंतर मिळेल.
या गोष्टी क्लिअर झाल्या? येस मॅम. येस और नो? येस मॅम. येस ओके मॅम. ओके. आता तुम्हाला नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे प्रॅक्टिस सेट 3.2. पहिला क्वेश्चन रीड करेल ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर फर्स्ट क्वेश्चन रीड कर, जो स्क्रीनवर दिसतोय तो. ज्ञानेश्वर वाघमारे. मॅम मी रीड करू? एक मिनिट हा. ज्ञानेश्वर पहिला क्वेश्चन रीड कर. हा मराठीतून करू का? हा चालेल ना, मराठी पुस्तक असेल तर मराठीमधून कर. दोन अंतःस्पर्शी वर्तुळांचे त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्या केंद्रातील अंतर किती आहे? व्हेरी गुड व्हेरी गुड. आता साक्षी मॅम मी इंग्लिश मधून रीड करू? हा ओके भाग्यश्री, यू कॅन रीड. Two circles having radius 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their centers. येस. म्हणजे यामध्ये कोणती फिगर आपल्याला फॉलो करावी लागेल रे? फर्स्ट फिगर का सेकंड फिगर? Second figure. ऍब्सोल्युटली करेक्ट. आपल्याला इथे दोन सर्कल दिले, पण जे टच करतात एकमेकांना इंटरनली, म्हणजे एका मोठ्या सर्कल मध्ये दुसरं सर्कल दिले आणि त्यांनी क्वेश्चन विचारलंय आपल्याला दोघांच्या सेंटर मधलं डिस्टन्स काय. तर आत्ताच आपण जो थर्ड पॉइंट बघितला होता, अशा वेळी आपल्याला दोन सर्कलच्या सेंटर जर डिस्टन्स शोधायचं असेल तर काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. श्रद्धा खडके तू सांग. श्रद्धा खडके तू सांग. वजाबाकी मॅम. व्हेरी गुड. वजाबाकी करावी लागेल. आता वजाबाकी कशी करणार? R2 - R1. येस. तुम्हाला आता पहिली स्टेप असेल की कन्सिडर रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल ॲज R1 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. हे तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागेल. ज्यावेळी शाब्दिक उदाहरणे असतात, मराठीत तुम्ही शाब्दिक उदाहरण म्हणता ना याला, येस और नो? हा एक मिनिट, मी तुम्हाला एक स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवते, त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येईल. जस्ट अ मिनिट. ओके. शाब्दिक उदाहरणे कोणाकोणाला आवडतात रे? वर्ड प्रॉब्लेम्स. मॅम मला आवडतात. ओके. एकट्या भाग्यश्रीला आवडतात का रे? बाकीच्यांना नाही आवडत का वर्ड प्रॉब्लेम्स? जर तुम्हाला क्वेश्चन करेक्ट कळाला ना तर वर्ड प्रॉब्लेम्स खूप सोपे असतात. ओके. तर इथे तुम्हाला काय करावं येस लागेल? मॅम. ओके. तुम्हाला करावं लागेल, एक सेंटेन्स लिहावं लागेल. कन्सिडर रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल ॲज R1 अँड R1 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर असं लिहावं लागेल. पूर्ण सेंटेन्स. ठीक आहे. मराठीमध्ये काय लिहाल? पहिल्या सर्कलची त्रिज्या R1 मानू आणि R1 बरोबर 3.5 सेंटीमीटर. देन यू हॅव टू राईट R2 इज इक्वल टू 4.8. And then what you are going to write after that? काय लिहाल याच्यानंतर? हा ही त्याच्यानंतर काय वर्तुळ लिहायचं? अंतःस्पर्शी आहे. हा म्हणजे हा जो दिलेला वर्तुळ आहे तो आंतरस्पर्शी आहे, म्हणून केंद्रातील अंतर बरोबर R2 - R1. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. याच्यानंतर तुम्ही असं मेन्शन कराल की टू सर्कल्स टच इच अदर इंटरनली. ओके. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू. मी जर ते पूर्ण सेंटेन्स लिहिलं तर फार वेळ जाईल. मी तुम्हाला ओरली सांगते काय लिहायचं नंतर. टू सर्कल्स टच इच अदर इंटरनली. देअरफॉर म्हणजे असे 3 डॉट द्यायचे असतात. तुम्हाला माहिती आहे ना 3 डॉट, जशी तुमची रांगोळी काढता ना तुम्ही, तसे 3 डॉट द्यायचे. म्हणजे काय? देअरफॉर म्हणजे म्हणून, त्याचा अर्थ असतो म्हणून. म्हणून डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू R2 - R1.
आता R2 किती आहे 4.8. आता जर तुम्हाला हॉरिझॉन्टली जर वजाबाकी जमत नसेल तर तुम्ही काय करणार इथे व्हर्टिकली करायची म्हणजे कॉलम मेथडनी 4.8 मायनस 3.5. ओके आता 8 minus 5 that is 3 and 4 minus 3 that is 1. 1.3. Yes, so answer you got as a 1.3 centimeter is the distance between their centers. Understood? Yes, ma'am. ओके मराठी मीडियमचे जे स्टुडंट्स आहेत तुम्हाला समजतंय का? येस हो मॅम. मॅम. ओके शेवटचं काय तुम्ही जे फायनल आन्सर असतं ना ते खूप महत्वाचं असतं. तुम्हाला ते फायनल आन्सर लिहावं लागतं. जर तुम्ही 1.3 असं सॉल्व्ह केली वजाबाकी आणि आन्सर सोडून दिलं तर तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो बोर्ड मध्ये. तर तुम्हाला फायनल आन्सर कसं लिहायचं म्हणून दोन वर्तुळांच्या सेंटरची जी सॉरी दोन वर्तुळांचं डिस्टन्स त्यांच्या सेंटरचं डिस्टन्स बरोबर 1.3. ओके केंद्राचं डिस्टन्स आपण अंतर म्हणतो त्याला मराठीमध्ये. ओके मॅम इंग्लिश मध्ये सांगा. therefore the distance between their centers is equal to 1.3 centimeter. Okay ओके मॅम. okay येस मॅम. very good. Now second question Harshali you will read. Sonavne. Okay Sonavne read the next question. मॅम क्वेश्चन नंबर 2. येस जर मराठी पुस्तक असेल तर मराठी वाच. नो मॅम इंग्लिश मध्ये वाच. ओके फाईन. Two circle of radius 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. Find the distance between their centers. Okay, good. Now, just a minute. I'll see the names. आशा माळी, तू सांग क्वेश्चन तुला काय समजला? आशा माळी. येस मॅम. हा क्वेश्चन कळाला का? नाही. ओके फाईन. अभिषेक जाधव क्वेश्चन कळाला का? मॅम पहिला जो प्रश्न होता ना हा पण तोच प्रश्न आहे फक्त पहिल्या प्रश्नात इंटरली होता आणि याच्यात एक्सटर्नली. येस. आशा आणि बाकी ज्यांना क्वेश्चन कळाला नाही त्यांनी लक्ष द्या. इथे काय दिलंय की दोन वर्तुळांची जी त्रिज्या आहे ती दिलेली आहे म्हणजेच काय टू सर्कल्स ऑफ रेडियाय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली म्हणजे दोन सर्कल आहेत जसं की खाली इथे फिगर तुम्हाला दिसते ना ही फिगर याच्यामध्ये पण हे एक सर्कल आहे आणि हे एक सर्कल आहे ते एकमेकांना एक्सटर्नली टच करते म्हणजे अशा प्रकारची फिगर आहे ज्यामध्ये मोठ्या वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 5.5 आणि छोट्या वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 4.2 आणि क्वेश्चन काय विचारलंय सेम क्वेश्चन लाईक फर्स्ट वन फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता जसं की जर आता मी हेच उदाहरण घेते समजा माझं हे जे सर्कल आहे ते मी कन्सिडर केलं याची रेडियस 4.2 ओके आणि या मोठ्या सर्कलची रेडियस मी कन्सिडर केली 5.5 आणि आता क्वेश्चन काय विचारलंय त्यांच्या केंद्रामधलं अंतर सेंटरचं डिस्टन्स म्हणजे P पासून Q पर्यंतचं अंतर विचारलेलं आहे तर तुम्ही काय कराल रे? भक्ती चव्हाण तू सांग काय करशील? आपण जे 3 पॉइंट बघितले होते त्यातला हा पॉइंट आहे. भक्ती चव्हाण. कॅन यू ट्राय? चुकलं तरी चालेल. भक्ती. मी सांगू? एकदा आपण फक्त भक्तीला विचारू नाहीतर मग तू सांग. ओके एरर येत आहे. ओके फाईन भक्ती काही हरकत नाही. साक्षी तू सांग काय करावं लागेल? येस मॅम. या दोन वर्तुळातील केंद्रातील अंतर काढण्यासाठी जो आपण मग म्हणजे नियम वापरला
PR प्लस RQ करायचं आणि इज इक्वल टू PQ म्हणजे 4 अधिक 2.8. 4.2 प्लस 5.5. ओके फाईन. येस मॅम. येस, एक्सटर्नली टच करतात म्हणून दोन सर्कलचे जे रेडियस आहे त्याची ऍडिशन करावी लागेल. मग याची ऍडिशन मॅम इंटरनल साठी सबट्रॅक्शन आणि एक्सटर्नल साठी ऍडिशन. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. तर आता ऍडिशन करू आपण. 5 + 2 दॅट इज 7. म्हणजे हे या दोघांची मी ऍडिशन करते, या दोघांची. 5 + 2 7 आणि हा जो पॉइंट आहे डेसिमल तो ऍज इट इज राहील आणि 4 + 5 दॅट इज 9. म्हणजे आपला आन्सर काय झालं 9.7 सेंटीमीटर. गॉट इट? येस मॅम. ओके. तर मग अशा प्रकारे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतील का ह्या प्रॅक्टिस सेटचे? येस मॅम. पूर्ण प्रॅक्टिस सेट याच 3 गोष्टीवर डिपेंड आहे की दोन सर्कल एकमेकांना टच करतात, वेदर दे आर टचिंग इंटरनली ऑर एक्सटर्नली. यू हॅव टू मॅम फॉलो. थर्ड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून द्या. ओके फाईन. थर्ड क्वेश्चन आहे आपला. If the radii of two circles are 4 cm and 2.8 cm. Just a minute. I'll erase all the things. Okay. Okay, fine. तर आता दोन सर्कल दिलेत. एकाची रेडियस आहे 4, एकाची रेडियस आहे 2.8. आता समजा मी हेच दोन सर्कल पुन्हा एकदा कन्सिडर केले. मोठं सर्कल आहे म्हणजे ही जी RQ आहे ती रेडियस मी कन्सिडर केली 4. आणि छोट्या सर्कलला मी इथे PR जो आहे त्याला मी घेतलं 2.8. त्याने काय सांगितले, ड्रॉ द फिगर ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच अदर. म्हणजे तुम्हाला आता दोन फिगर ड्रॉ करायचे आहेत. बघा इथे एक्सटर्नली ऑल्सो अँड इंटरनली ऑल्सो. म्हणजे एक फिगर एक्सटर्नली तुम्ही सेम अशी ड्रॉ करू शकता. पहिलं सर्कल घ्या, 2.8 सेंटीमीटर ड्रॉ करा त्रिज्या घेऊन, आणि दुसरं सर्कल 4 सेंटीमीटर घ्या. पण जे 4 सेंटीमीटर तुम्ही ड्रॉ कराल त्यावेळी तो पहिल्या सर्कलला एका पॉइंटला टच झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला ड्रॉ करायचंय जेव्हा एक्सटर्नली टच करतात. हे आहे ते एक्सटर्नली टच करणारे दोन सर्कल आहेत. आणि इथे आपण त्याची जी त्रिज्या आहे ती मेन्शन केली आहे 2.8 अँड हिअर इट इज 4. ओके, ही पहिली फिगर झाली. दुसरी फिगर कशी ड्रॉ कराल इथे मी ड्रॉ करून दाखवते. दुसरी फिगर, समजा मी हे जे छोटं सर्कल आहे ते मी 2.8 चं घेतलं आणि हे इंटरनली टच करतं, म्हणून मग मी ड्रॉ कसं करते बघा, लक्ष द्या. सॉरी, इंटरनली पुन्हा एकदा मी ऍडजस्ट करून दाखवते. हे बघा. ओके, इथे मी ऍडजस्ट केलं बरोबर की जे इंटरनली टच करतात. त्याच्यानंतर तुम्हाला स्पर्शिका दाखवायची. इथे मी स्पर्शिका दाखवते, त्याला ॲरो काढते. इथे ॲरो काढला, इथे ॲरो काढला. या सर्कलचं सेंटर इथे, त्याला मी A नाव दिलं आणि याचं समजा इथे आहे, ठीक आहे, किंवा इथे कुठेतरी आहे. ते आता तुम्ही जेव्हा एक्झॅक्ट मेजरमेंट घ्याल त्यावेळी तुम्हाला सेंटर व्यवस्थित मिळेल. मी आता हे अंदाजे ड्रॉ केलेले त्यामुळे मला सेंटर एक्झॅक्टली लक्षात येत नाहीये. ठीक आहे, तर इथे कुठेतरी अंदाजे येईल B हा सेंटर माझा आणि छोट्या सर्कलचा A हे सेंटर आणि याला नाव द्या L. सेम तसंच या आकृतीला पण करायचंय. इथे एक्सटर्नली जे टच करतात त्यामध्ये पण हे दाखवा, स्पर्शिका दाखवायची आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही ते रूल वापरू शकता. कोणते रूल? की त्यांच्या डिस्टन्स जे काही सेंटर्स मधलं डिस्टन्स आहे ते कसं मेजर करणार. आता पहिलं एक्सटर्नली त्यांची काय होणार रे, सेंटरचं जर डिस्टन्स शोधायचं आहे पहिल्या आकृतीमध्ये जी मी काढलेली आहे, काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. ओके, जी आकृती मी ड्रॉ केली A आणि B सेंटर घेऊन त्यामध्ये सबट्रॅक्शन करावी लागेल. आणि जी पहिली आकृतीमध्येच मी थोडेसे चेंजेस केले ती तुम्हाला काय करावं लागेल? ऍडिशन. येस, व्हेरी गुड, ऍडिशन. सगळ्यांना समजतंय ना? येस मॅम. ओके, इथे तुम्हाला काय करावे लागेल, या आकृतीमध्ये 4 - 2.8, इथे आता मोठ्याची असेल 4 आणि 2.8. आता बघा ही जी आहे ती कॉमन मिस्टेक होती. कोणती?
जेव्हा तुम्ही काही जण काय करतात, हे बघा असे सबट्रॅक्ट करतात 2.8 असे सबट्रॅक्शन करतात काही जण आणि या 4 मधून 8 सबट्रॅक्ट करतात. तर हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे, रॉंग. अशी सबट्रॅक्शन होत नाही. ज्यावेळी 4 आहे याचा अर्थ 4 हा पूर्ण आहे. मग पुढे तुम्ही डेसिमल पॉइंट देऊन 0 द्यायचं आणि मायनस 2.8 असं घ्यायचं. 2 हा कम्प्लीट नंबर झाला आणि दशांश चिन्ह याच्या खाली याचं आणि मग 8 इथे येणार. आता याला आपण कन्सिडर करतो 10. तुम्हाला माहितीये 10 - 8 दॅट विल बी 2 आणि इथे आपण 1 बोरो घेतलेला असतो म्हणजे 3 - 2 दॅट इज 1. म्हणजे याचं उत्तर आलं 1.2. म्हणजे जेव्हा इंटरनली टच होतात त्यावेळी आन्सर येणार 1.2 आणि एक्सटर्नली टच होतात तेव्हा ऍडिशन आहे. कशी ऍडिशन करणार? 4 प्लस 2.8. 4 च्या खाली 2 लिहावं लागेल म्हणजे आन्सर येणार 6.8. अंडरस्टूड एव्हरीबडी? येस मॅम. Yes, ma'am. ओके. जसं पहिली 2 गणित होती, पहिल्या 2 गणितात काय होतं, त्यांनी फक्त तुम्हाला डिस्टन्स शोधायला लावलेलं आहे. इथं काय सांगितलंय, तुम्ही आकृती पण काढा, तुम्ही डिस्टन्स पण शोधा, एकदा एक्सटर्नली शोधा, एकदा इंटरनली शोधा. अशा प्रकारचं एक्झाम्पल होतं. ओके. तर तुमचा आजचा होमवर्क असेल की याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही ऍटलिस्ट ट्राय करा. जर नाही कळालं, नाही सॉल्व्ह करता आलं तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करू. फाईन. Yes, ma'am. ओके. सो नाव वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. सगळ्यांचं लक्ष आहे ना रे? Yes, ma'am. ओके. काही जण काहीच रिस्पॉन्स देत नाहीत. भक्ती, तुला आवाज येतोय का आता? भक्ती? ओके. आता इथे याच्या पुढचे हे पण काय आहेत, एकदम इझी आहेत. तुम्हाला ऑलरेडी जे थिअरम आपण या सर्कल चॅप्टर मध्ये पाहिलेत त्याचा सुद्धा वापर करावा लागू शकतो. तर हा ट्राय करा. क्वेश्चन आला तर वेल अँड गुड, नाही आला तरी मी उद्या हे जे काही डाऊट असतील तुमचे ते आपण सॉल्व्ह करू. तर आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचंय. आर्क ऑफ अ सर्कल. आर्क ऑफ अ सर्कल मराठीमध्ये त्याला कंस म्हणतात. माहितीये ना रे? कंस मामा Yes, ma'am. कृष्णाचा कंस मामा नाही. कंस हा वेगळा आहे हा. येस और नो? Yes, ma'am. येस मॅम. ओके. ओके. तर आता जी दिलेली आकृती आहे त्यामध्ये AB काय आहे रे? स्क्रीनवर जी तुम्हाला आकृती दिसतीये त्यामध्ये AB म्हणजे काय आहे? जीवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. C काय आहे? पॉइंट C म्हणजे काय आहे? केंद्रबिंदू. Absolutely correct. And point X and Y? मापकंस. वर्तुळावरील बिंदू. ओके, व्हेरी गुड. वर्तुळावरचे जे 2 बिंदू आहेत. ज्ञानेश्वर ऑल्सो सेड समथिंग बट आय डिडंट लिसन. ओके. ज्ञानेश्वर नेक्स्ट आन्सर दे. लाईन के जी आहे ती काय आहे रे? लाईन के जी दिलेली आहे त्याला काय म्हणू आपण? Arc. नाही. ज्ञानेश्वर तुला आठवतंय का लाईन के? फिगर मध्ये Secant. दिसते ना? Ma'am, मी Yes. सांगू? नाही मॅम. ज्ञानेश्वर सांगतोय. एक मिनिट. ज्ञानेश्वर बोल. माहिती नाही मॅम. ओके, ओके, फाईन. भाग्यश्री तू काय आन्सर दिलं? Secant. येस. म्हणजेच काय, स्पर्शिका जी असते ती एका बिंदूला टच करते आणि जी छेदिका असते ती 2 बिंदूंना छेदून जाते. म्हणजेच काय, लाईन के जी आहे ही इथून वर्तुळाला टच केलं, पुन्हा या बिंदूमधून टच करून पुढे गेली. म्हणजेच काय, तिने छेदलं ना वर्तुळाला, म्हणजेच केला आपण म्हणतो छेदिका. सी हा केंद्रबिंदू म्हणजेच सेंटर. Y and X are the points on the circle and AB you can say that is a
कॉर्ड, कॉर्ड म्हणजे जीवा, मराठीमध्ये जीवा म्हणतो. आता ज्यावेळी ही जी रेषा वर्तुळाला 2 भागात विभागून जाते त्यावेळी एक वरचा एक भाग आहे आणि खालचा एक भाग आहे. तर या वरच्या भागाला आपण म्हणतो मेजर आर्क म्हणजे मोठा कंस, विशाल कंस, आणि या भागाला म्हणतो काय म्हणतो इथे ए Minor arc. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे आर्क ए एक्स बी इज कॉल्ड मायनर आर्क म्हणजे लघु कंस, आणि आर्क ए वाय बी दॅट इज कॉल्ड ॲज मेजर आर्क. मेजर म्हणजे विशाल कंस. ओके. पण या दोघांची जेव्हा नावं लिहिता तेव्हा स्टार्टिंग पॉइंट हा एच आहे, एंड पॉइंट हा सुद्धा बी आहे. फक्त डिफरन्स काय आहे की जो मधला बिंदू आहे तो एक्स घेतला तर तो मायनर आर्क होईल म्हणजे लघु कंस होईल, आणि जर मधला बिंदू वाय घेतला तर तो विशाल कंस म्हणजे मेजर आर्क होईल. अंडरस्टूड व्हॉट आय सेड? Yes, ma'am. ओके. मराठी मीडियम सगळ्यांना समजतंय? हो मॅम. हसायला काय झालं रे? ओके ओके फाईन. तर आता नेक्स्ट काय आहे आपला पॉइंट? एक मिनिट. आता हा जो लिहिता तुम्ही म्हणजे कसा तुम्ही रिप्रेझेंट करता? आर्क ए वाय बी हे जे लेटर्स आहेत ते कॅपिटल मध्ये लिहायचं आणि पहिल्यांदा स्टार्ट करायचं आर्क या शब्दापासून. मराठीत तुम्ही लिहिणार आर्क म्हणजेच कंस ए वाय बी, आणि तो काय आहे मेजर आर्क आहे म्हणजेच तो विशाल कंस आहे, आणि आर्क ए एक्स बी हा काय आहे मायनर आर्क म्हणजे लघु कंस आहे. ओके. तर या प्रकारे तुम्ही आर्कला रिप्रेझेंट करू शकता आणि त्याचे 2 पार्ट आहेत मेजर अँड मायनर. याच्या नंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे सेंट्रल अँगल. सेंट्रल हा शब्दच तुम्हाला एक क्ल्यू देतो की सेंट्रल अँगल म्हणजे ज्याचा सेंटरशी काहीतरी कनेक्शन आहे. म्हणजेच काय, जो अँगल ज्याचा व्हर्टेक्स इथे लिहिले बघा, व्हेन द व्हर्टेक्स ऑफ अन अँगल इज द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड द सेंट्रल अँगल. म्हणजे जो अँगल सर्कलच्या केंद्रबिंदू जवळ बनतो. आता हा केंद्रबिंदू आहे, इथे अँगल बनलेला आहे, यालाच आपण सेंट्रल अँगल म्हणतो. अंडरस्टूड व्हॉट आय सेड? Yes, ma'am. ओके. आता तो रिप्रेझेंट कसा करायचा? जसं की तुम्हाला माहितीये अँगल म्हणजे असं सिंबल असतं, एक स्लांटिंग लाईन म्हणजे एक तिरकी लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच तो तुमचा अँगल असतो. जसं की इथे रिप्रेझेंट केले अँगल ए ओ बी म्हणजे कोणता ए ओ बी. इथे जो झालेला अँगल आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रल अँगल. तर तो अजून एका प्रकारे लिहू शकता. कसं लिहू शकता रे? कोणाला माहितीये? अँगल अजून एका प्रकारे लिहू शकता. येस मॅम. कोन ओ. हा, कोन ओ. कोन ओ. ओके. अजून एका प्रकारे लिहू पण लिहू शकतो मॅम. शकता. हा, एक अक्षरी पण लिहू शकतो. हा, एक अक्षरी. पण 3 अक्षरामध्ये अजून एका प्रकारे लिहू शकतो. कसं लिहिणार? येस मॅम. कोन ए ओ बी किंवा कोन बी ओ ए. व्हेरी गुड साक्षी. म्हणजे ए हा तुम्ही इनिशियल पॉइंट घेतला तर ए ओ बी होईल, किंवा बी हा इनिशियल घेतला तर बी ओ ए, दॅट इज ऑल्सो सेम अँगल. किंवा तुम्ही असंही लिहू शकता अँगल थीटा. हा जो लिहिलेला आहे बघा, इथे जो सिंबल आहे, इथे जो चिन्ह आहे, हे जे चिन्ह आहे ना, हे थीटा आहे. म्हणजे असा छोटासा ओव्हल काढलाय आणि त्याच्यामध्ये एक रेष आहे, त्याला थीटा म्हणतात, थीटा. तर तुम्ही अँगल थीटा असं सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. आणि नेहमी इथे काय दिले बघा, आता हा जो सेंट्रल अँगल आहे तो मायनर आर्क मध्ये बनलेला आहे आणि बाकीचा जो आहे तो मेजर आर्क आहे. तर आता तुम्हाला जर याची जर मेजरमेंट करायची असेल तर कशी कराल? तर तुम्ही इथे काय दिले बघा, मेजर ऑफ अन आर्क म्हणजे त्या आर्कला, म्हणजे आता हा जो आर्क आहे ए पी बी आणि अजून एक मोठा आर्क आहे ए क्यू बी. मेजर अँड मायनर आर्क जर तुम्हाला
मोजायचे असतील तर तुम्ही कसे मोजाल हे त्यांनी इथे दिलेलं आहे. आता बघा खाली नेक्स्ट पॉइंट आहे. जर तुम्ही, आता मी इथेच दाखवते, जर याला थीटा कन्सिडर केलंय तर तुम्हाला माहितीये पूर्ण सर्कलचं माप किती असतं रे? 360 360 degree. येस, व्हेरी गुड. 360 डिग्री म्हणजेच 360 अंश. तर जर पूर्ण सर्कल 360 आहे आणि जो सेंट्रल अँगल छोटासा असा दिलाय तो जर थीटा आहे, तर उरलेला जो अँगल आहे, इथे पण अँगल बनतो ना, हा जो आहे हा पण मोठा अँगल आहे, तर तो कसा काढणार तुम्ही? पूर्ण 360 360. अंश वजा थीटा. Yes, very good. 360 minus theta, that will be your major arc angle. Yes or no? तो मेजर Yes, ma'am. आर्कच्या इथे जो अँगल बनलेला आहे तो येणार तुमचा 360 मायनस थीटा. तर इथे दिलेला आहे खाली, आपण बघूया एक मिनिट. हा, इथे दिले बघा, मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजे विशाल कंस जो आहे त्याचं माप कसं काढाल? 360 जो पूर्ण तुमचा सर्कलचं माप आहे त्याच्यामधून मायनर आर्कचं मायनर आर्कचं जे मेजरमेंट आहे ते सबट्रॅक्ट करायचे. तर त्याचं आपण कन्सिडर केलं होतं थीटा. मीन्स 360 मायनस थीटा इज द मेजर ऑफ मेजर आर्क ऑफ युअर सर्कल. आणि सेमी सर्कल म्हणजे काय? जेव्हा सर्कल हे दोन समान भागामध्ये विभागलं जातं त्यावेळी प्रत्येक भागाला, म्हणजे हा एक भाग आणि दुसरा एक भाग, याला आपण सेमी सर्कल म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतात रे त्याला? अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळ. व्हेरी गुड. तर पूर्ण जर वर्तुळ 360 असेल तर अर्धवर्तुळ किती येईल? 180 86 degree. अंश. Very good. 180 degree. You have to divide 360 by 2. You will get the answer as 180 degree. मग नेहमी हे लक्षात ठेवायचं की सेमी सर्कलचं जे मेजरमेंट आहे ते नेहमी 180 डिग्री असतं आणि पूर्ण कंप्लीट सर्कलचं मेजरमेंट हे 360 असतं. आणि मेजर आर्क शोधायचा असेल तर तुमचा जो काही मायनर आर्क आहे त्याला तुम्हाला 360 मधून सबट्रॅक्ट करावं लागेल. गॉट इट? Yes, येस ma'am. मॅम. ओके. आता अजून एक पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, तो काय? कोण रीड करेल नेक्स्ट पॉइंटचं टायटल? स्नेहल, नेक्स्ट टायटल काय आहे? रीड कर स्नेहल. मॅम मी रीड करू? ओके, भाग्यश्री रीड इट. Congruence of arc. ओके, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. कॉन्ग्रुअन्स आपण ट्रायंगल मध्ये पण बघितलं होतं, त्रिकोणामध्ये पण. डू यू रिमेंबर दॅट? Yes, ma'am. काय असतं कॉन्ग्रुअन्स? मीन्स व्हॉट? मॅम एकरूपता. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे दोन कोणत्याही आकृत्या एकमेकांवर जर आपण ठेवल्या तर त्या तंतोतंत जुळतात. म्हणजेच काय? आयडेंटिकल असतात. जसं की समजा तुम्ही 3 रेडियसचे एक सर्कल काढलेलं आहे आणि सेम पुन्हा एक 3 सेंटीमीटरचं सर्कल काढलं आणि ते दोन सर्कल एकमेकांवर जर ठेवले तर तुम्हाला ते आयडेंटिकल मिळतात. म्हणजे दोन्ही सर्कल सेम मिळतात ना. येस और नो? Ma'am, two angles of equal measure are congruent. येस येस येस. म्हणजे जेव्हा दोन्ही गोष्टी कोणत्याही, त्रिकोण घ्या, सर्कल घ्या, एखादा कोन घ्या, ते जर एकमेकांवर ठेवले तर त्यांचं जे काही मेजरमेंट असतं ते जर सेम असेल तर त्याला आपण कॉन्ग्रुअन्स असं म्हणतो. मग आता इथे आकृतीमध्ये इथे तुम्हाला दोन अँगल असे दिसतात की जे 70-70 आहेत, म्हणजेच ते सेम आहेत, म्हणजेच ते कॉन्ग्रुअन्स आर्क आहेत. आता पहिलं जे सेंटेन्स आहे ते मी रीड करते. What is the sentence? When two co-planar figures coincide. Coincide म्हणजे एकमेकांवर ठेवल्या तर with each other they are called congruent figures. We know that two angles of equal measure are congruent. जर अँगलचं जर मेजरमेंट सेम असेल तर ते कॉन्ग्रुअंट आहे. म्हणजे इथे या आकृतीमध्ये 70-70 जिथे दिसतंय ते दोन जे अँगल आहेत ते काय आहेत? Congruent.
कॉन्ग्रुएंट आहेत. आता आपलं टायटल आहे आर्क आणि आपण आता बोललो अँगल. पण जेव्हा हा अँगल 70 असतो त्यावेळी हे जे आर्क आहे म्हणजे जो कंस आहे तो कंस पण त्याच मापाचा असतो. म्हणजेच कंस GF हा जो आहे तो इक्वल आहे कंस DE ला. येस, व्हेरी गुड. तर समजलं कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क म्हणजे काय? ओके. हो मॅम. तर आज आपण काय बघितलं? कोण सांगेल आज काय काय बघितलं आपण? हर्षाली तू सांगशील? हर्षाली सोनवणे. आशा माळी तू सांगशील? विवेक चव्हाण, रोशनी महाजन, अदरवाइज साक्षी. सर्वप्रथम आपण स्पर्श वर्तुळांचे प्रमेय कोणते हे पाहिलं. त्यानंतर जो सराव संच आहे 3.2 हा देखील अभ्यासला. त्यानंतर वर्तुळ कंस आणि लघु कंस, विशाल कंस असे दोन कंसही आपण अभ्यासले. त्यानंतर केंद्रीय कोन म्हणजे काय आणि त्या कंसात त्याच्या कंसाचं माप हे नेमकं कसं काढायचं. त्यानंतर आपण असं देखील पाहिलं की अर्धवर्तुळ कंसाचं माप हे पूर्ण वर्तुळाच्या निम्म असतं. म्हणजे वर्तुळाचं माप 360 असेल तर अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. त्यानंतर आपण जस्टच आता म्हणजे कंसाची एकरूपता देखील पाहिली. व्हेरी गुड साक्षी, व्हेरी गुड. खूप सुंदर सांगितलंस तू की आपण काय काय बघितलं. मला असं वाटतंय तुम्हाला बऱ्यापैकी कळालेलं आहे तुमच्या आन्सर वरून. ओके. आणि जे थोडे शांत आहेत तर तुम्ही क्वेश्चन विचारा, डाऊट विचारा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजतंय की नाही. ओके. मॅम मला हा ओके मॅम बोल. जेव्हा सेंटर पॉइंट पासून अँगल तयार होतो तेव्हा तो सेंटर पॉइंट जेव्हा तो अँगल जितके डिग्रीचा असतो तर तो अर्क सुद्धा तेवढ्याच डिग्रीचा असतो. येस 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 तेच आणि मी आता जर सांगितलं. हा, आणि हा. जर तो अँगल सर्कलच्या एका पॉइंटवर सुरू झाला तर तो जो अँगल असतो त्या अँगलच्या हाफ तो अर्क असतो की अर्कच्या हाफ अँगल असतो. तो जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. कारण आता फक्त आपण काय बघितलं सेंट्रल अँगल मीन्स व्हॉट आणि जो काही तुमचा कंस आहे त्याचं मेजरमेंट कसं करायचं. ओके. तू बोलली तो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. फाईन. ओके मॅम. ओके. तर आजचा होमवर्क जो काही आपला एक्सरसाइज आहे त्याचे जे 2 क्वेश्चन राहील ते ट्राय करा. नाही आले तर नेक्स्ट क्लास वी विल डिस्कस. ओके फाईन. ओके मॅम. ओके मॅम. चलो बाय बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. टेक केअर. You too. Bye bye.